प्रियकराच्या पत्नीला संपवलं, चाकूने वार करत महिलेकडून महिलेचीच निर्घृण हत्या. बजाजनगर हादरलं, पिस्तूलने गोळी झाडल्याची ही चर्चा. तिच्या प्रेम प्रकरणाला विरोध करणाऱ्या प्रियकराच्या पत्नीची निर्घृण हत्या तिनेच म्हणजेच महिलेनेच केली. महिलेची हत्या ही घटना बुधवारी सकाळी बजाजनगरात उघडकीस आली आहे. साधना महेंद्र सोनपटेकर वय 40 वर्ष, राहणार साई श्रद्धा पार्क, वडगाव, कोल्हाटी असं मयत महिलेचं नाव आहे. तर शैला सोनार वय 45, राहणार बजाजनगर ही मारेकरी असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वाळूज महानगर परिसरातील बजाजनगरातील साई श्रद्धा पार्क मध्ये एका 40 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवार सकाळी उघडकीस आली आहे. साधना सोनपटेकर असा हत्या झालेल्या महिलेचं नाव असल्याचं निष्पन्न झालं. महिलेच्या पोटात आणि गळ्यावरती खोलवर जखमा होत्या. चाकूने भोसकून महिलेला ठार करण्यात आलं. तर घटनास्थळी पिस्तूलही सापडल्याने आरोपीने पिस्तुलाचाही वापर केल्याची चर्चा परिसरात होती. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचं मोठं आव्हान होतं. दरम्यान वाळूज MIDC पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून पोलिसांनी आरोपी महिलेला तातडीने अटक केली. शैला सोनार असं आरोपी महिलेचं नाव असून तिला ताब्यात घेण्यात आलंय. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आरोपी महिलेचे मयत महिलेच्या पतीसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब कळताच त्याच्या पत्नीने विरोध केला. याच कारणावरून त्या दोघींमध्ये सतत वाद होत होते. अखेर आरोपी साधनाने विरोध करणाऱ्या प्रियकराच्या पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला. प्रियकराची बायको एकटीच असल्याची संधी साधून ती थेट घरात शिरली. काही काळाच्या आतच तिने चाकू हल्ला चढवला आणि क्षणार्धात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. मयत महिलेने केलेल्या प्रतिकारात आरोपी महिलाही जखमी झाल्याचं समजतंय. या हल्ल्यात पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पिस्तूल देखील आढळून आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलिसांनी तत्काळ धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतला. झटापटी दरम्यान आरोपी महिला किरकोळ जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. दरम्यान या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. काय घटना आहे आणि कशा पद्धतीने हे घडले? आज सकाळी 9:45 ते 10च्या दरम्यान आम्हाला एक माहिती मिळाली की मोठा देवी जे बीट आहेत आमची MIDC वाळूज पोलीस स्टेशनची, तिथं एक खुनाचा प्रकार घडला आहे. आमचे पोलीस स्टेशनची टीमने रिस्पॉन्ड केला. इथं आल्याबरोबर आम्हाला कळालं आहे की एक हाऊसिंग सोसायटी आहे, त्यातील एक फ्लॅटमध्ये ही घटना घडली आहे. घरामध्ये घुसल्यावर आम्हाला एक लेडीची बॉडी मिळाली आहे. त्याचेच तिथं एक जे मारेकरी होती ते पण घरामध्ये लपून बसली होती. आम्ही तिथलचा पाहणी केली. तिथं जे मयत महिला आहे त्यांची सासू पण तिकडे हजर होती ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे. ते त्याची साक्षीदार आहेत. त्यांचं म्हणण्याप्रमाणे की त्यांनी जे आरोपी आहेत त्यांनी एक सोबत पिस्टल आणली होती, पिस्टलसारखं काहीतरी आणलं होतं. ते जे सासू आहेत त्यांनी त्यांचे हातातून हिसकून बाहेर खिडकीतून फेकलेला होता. त्याच्यातून जे आरोपी महिला आहेत त्यांच्याकडे एक चाकू पण होता. ते चाकूने ते मयत महिलावर हल्ला केला. त्याच्यातून त्याचा मृत्यू झाला आहे. ते मयत महिलाचा जे हे आहेत हजबंड आहेत, त्यांचा काहीतरी याचे आधी आरोपी महिलासोबत काही आहेत रेकॉर्ड आहेत आमच्याकडे. सध्या आम्ही ते बॉडी हलवणार आहेत. त्याच्यानंतर घटनास्थळ पंचनामा सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याचे आम्ही प्रक्रिया सुरू ठेवलेली आहेत आणि पुढील जसं आम्हाला माहिती मिळते त्या बाबतीत आपल्याला अपडेट करू. एक आपल्याला स्पेसिफिकली सांगू की जे आरोपी महिला आहेत ते आमच्या ताब्यामध्ये आहेत आणि जे आमची प्रक्रिया आहे गुन्हे दाखल करून तपासची ते सुरू झालेली आहेत.